श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज उठायला खूपच उशीर झाला होता, त्यामुळे मी पटकन पीठ मळायला घेतले आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मी हे 3 लोकांच्या मानाने पीठ मळते आहे. तर तुम्ही बघू शकता की हे पीठ किती मऊ असे मळले गेले आहे. तर भाजी कोणती करावी म्हणून मी भेंडीची भाजी निवडली, कारण पटकन तयार होणारी भाजी म्हणजे भेंडीच. तर तुम्ही बघू शकता, आता मी तेल घेतले आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण घेतला आहे. तर तो बारीक वाटून घेतला आहे, कारण पटकन तयार करण्यासाठी ही भाजी फास्ट तयार होते. तर तेलामध्ये जी मोहरी टाकून घेतली आहे, ती तडतडल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलं आहे आणि आपण जे वाटण केलं आहे ते आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी ते चांगल्या पद्धतीने तर मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये भेंडीची भाजी आणि त्यावर मीठ टाकले आहे. तर आपण ही भाजी फक्त मीठ टाकून एवढीही करू शकतो, बट तुम्हाला आणखी मजेशीर करायची असेल तर आपण काय करणार आहोत, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे घेणार आहोत. तर तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक वाटू शकता, पण मला असे मोठे मोठे आवडतात म्हणून मी ते मोठे वाटून घेतले आहे आणि भेंडीच्या भाजीमध्ये टाकले आहे. तर तुम्ही बघू शकता, भेंडीची भाजी एकदम मोकळी झाली आहे, बिकॉज चिकट राहिली नाही आहे, कारण मी फास्ट गॅसवर केली आहे. तर तुम्हालाही जर अशीच भाजी करायची असेल तर तुम्ही फास्ट गॅसवर करू शकता आणि एकदम सुंदर आणि चविष्ट अशी भाजी होते. तर मी ते चपात्या करत आहे, कारण खूपच उशीर झालेला आणि हा माझा डबा रेडी आहे. थँक्यू.